जॉब मिळत नाही ही तक्रार बऱ्याच जणांची असते, पण त्याची मेजर कारणं काय आहेत? का तुमचं सिलेक्शन होत नाहीये किंवा का तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल येत नाहीयेत? याला काही पर्टिक्युलरली रिझन आहेत. ते रिझन काय आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. मेनली असं होतं, खूप जण इंटरव्ह्यू देतात पण कॉल्स येत नाहीत किंवा त्यांना जॉब मिळत नाही. तर त्याची मेजर कारणं बघत आहोत. महत्त्वाचं कारण आहे वेटिंग फॉर जॉब. मला जॉब मिळेलच रादर दॅन प्रिपेरिंग. असं होणार नाही. देरे हरी खाटल्यावरही होणार नाहीये. तुम्हाला त्याच्यासाठी प्रिपरेशन करावं लागेल. तर तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुमचं पुढची सक्सेसफुल जर्नी स्टार्ट होईल. आयतं बसून किंवा वेटिंग करून काहीही होणार नाहीये. निगेटिव्ह अप्रोच. बरेचदा काय होतं, लोकांचा जे पाहिजे त्याच्याबद्दलचा अप्रोच हा निगेटिव्ह असतो की अरे नाही, मला हा जॉब मिळणारच नाही, फारच मोठी कंपनी वगैरे, असे आम्ही खूप कमेंट्स ऐकलेले आहेत. आणि मग जाताना तिथं तुमचं मोरल आधीच डाऊन झालेला असतो. मग तिथे जाऊन आपल्याला काय करायचं हे तर अजूनही समजत नाही. तर तो निगेटिव्ह अप्रोच बदलला पाहिजे. बेसिक क्वेश्चन नॉट प्रिपेअर्ड. इंटरव्ह्यूला कॉमन बेसिक क्वेश्चन परत 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 विचारले जातात, पण त्या क्वेश्चनचं प्रिपरेशन झालेलं नसतं. मला काय सगळं येतंय, त्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा घाबरून किंवा त्या प्रेशरमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. तर त्याच्यासाठी प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे. पुअर बॉडी लँग्वेज. तुम्ही येता कसं कंपनीमध्ये, बसता कसा, बोलता कसा, हे इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं पूर्ण लक्ष असतं. तुमची बॉडी लँग्वेज तुमच्यापेक्षा जास्त मोठ्याने लाऊडली बोलत असते आणि ती बोलताना तुम्हाला जाणवत नसतं की आपण ते आपलं एक्सप्रेस करत आहोत. मग तिथे तुमची पुअर बॉडी लँग्वेज दिसली की तुम्हाला तुमच्या परस्पर तुम्ही निगेटिव्ह त्यांच्यापर्यंत मेसेज पोचलेला असतो. ओव्हर कॉन्फिडन्स और अंडर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स, बरेचदा मला सगळं येतंय असं म्हणून तुम्ही जाता आणि तिथं आपलं तत होतं. किंवा कमी कॉन्फिडन्स असणं. ह्या दोन्ही टोकाच्या गोष्टी. तर मिडलमध्ये तुम्ही स्टेबलमध्ये पाहिजे की ज्यातून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. लॅक ऑफ जॉब नॉलेज आणि कंपनी. आता हा एक फार महत्त्वाचा मुद्दा मी इथं सांगत आहे. इंटरव्ह्यूला जायच्या आधी तुम्ही त्या ज्या कंपनीमध्ये आहात त्याची कंपनीची माहिती घेतली जात नाही किंवा ज्या जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन खूप जणांनी वाचलेलं नसतं. मग तिथं त्या रिलेटेड प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्यासाठी येणारे उत्तरच सांगता येत नाही. तर हे प्रिपरेशन तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. जाताना कंपनीची पूर्ण माहिती घेऊन जा आणि तुमच्यावरती नक्की जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे त्याची पूर्ण माहिती घेऊन जा. सेम रेझ्युम फॉर एव्हरी जॉब हा नंतरचा पॉईंट आहे. प्रत्येक जॉबसाठी सेम रेझ्युम वापरता येत नाही. तुम्ही म्हणाल हे आहे, हो हे असंच आहे. तुम्ही विचार करा, एखाद्या कामासाठी जर तुम्हाला तेच परत पाठवलं, त्यामध्ये लागणारे स्किल सेट जर नसतील तर तुमचा रिझ्युमे तिथे शॉर्टलिस्ट होणार नाही. पुअर कम्युनिकेशन. बोलताना बऱ्याचदा लोकांचं कम्युनिकेशनमध्ये खूप गोष्टी जाणवतात, अडथळे जाणवतात, लो कॉन्फिडन्स जाणवतो. त्यामधून तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंट करू शकत नाही. आणि लास्ट आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फोकसिंग ओनली ऑन सॅलरी. पहिला प्रश्न जेव्हा कंपनीमध्ये विचारला जातो, तुम्ही जॉब चेंज बघत आहात का, इंटरेस्टेड आहात का, तर पहिला प्रश्न मुलांकडून विचारला जातो की सॅलरी किती मिळेल, रादर दॅन आस्किंग की माझं जॉब प्रोफाईल काय असेल. तुम्ही जो प्रश्न विचारता तिथेच त्यांचं ठरलं जातं की या कॅन्डिडेटला घ्यायचंय का नाही. त्यामुळे ह्या चुका तुम्ही अवॉइड करा, ज्यातून तुम्हाला जॉब मिळण्यासाठीचा रस्ता सुकर होईल. थँक्यू. थँक्स अ लॉट.